नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी आणि बातम्या आपल्या समोर सादर। नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड शिडको परिसराच्या अगदी जवळ असलेला म्हणजे गुंडेगाव आजदवन येथील श्री भोलेनाथ लिंग मल्लीनाथ देवस्थान पर्वतावर आहोत आणि या देवस्थानाला ब वर्ग पर्यटन तीर्थ क्षेत्र म्हणून या ठिकाणी मान्यता मिळाली आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी विविध या कामाचं या ठिकाणी चालू आहे। त्यानिमित्त या ठिकाणी चांदू महाराज आजदवनकर आहेत जे की या भोळेश्वर पर्वत आहे या पर्वताची पूर्ण देखरेख करतात। त्यानंतर या ठिकाणी भोळेश्वर लिंग मल्लीनाथ आश्रम जे आहे त्याची देखरेख देखील करतात। आपण त्यांच्याशी देखील चर्चा करत आहोत। काय सांगणार यामुळे? चांगलं आहे, सगळंच चांगलं आहे। सगळ्यांनी यावी, या ठिकाणी भेट देण्याची कृपा करावी। या ठिकाणी आपल्यासोबत देवीदास गणपतराव हंबर्डे विष्णुपुरीकर देखील आहेत। ते देखील या ठिकाणी या मनोभावे या भोळेश्वर पर्वतावर येऊन या ठिकाणी पूजा वगैरे करतात, त्यानंतर देखरेख देखील करतात। त्यांच्याशी देखील चर्चा करू। काय सांगणार भाविकांना आपण या मंदिराविषयी? आम्ही मल्लीनाथ महाराजांचे सेवक आहोत। मल्लीनाथ महाराज म्हणजे एक साधारण माणूस नाही, एक अवतार आहे या कलियुगामध्ये। तरी पण आम्ही त्यांची आम्हाला सेवा घडती। मी विष्णुपूरचा पुजारी म्हणून काम करतो। हे भोळेश्वर लिंग बी मल्लीनाथ बाबाच्या अध्यक्षाच्या खालीच आहे। तरी पण हे निसर्गमय मंदिर एवढ्या उंचावर बसलेलं आहे, हे सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा ही विनंती। श्री श्री हवा मल्लीनाथ बाबा जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीच्या वतीने या ठिकाणी बांधकाम त्यानंतर सुशोभीकरण बरेचसे कामं चालू आहेत। त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे सचिव दासराव हंबर्डे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। नेमकं या पर्वतावर काय काम चालू आहे, त्यानंतर या ठिकाणी सुशोभीकरणाच्या विषयी या ठिकाणी चर्चा करत आहोत। आज आपण या ठिकाणी भोळेश्वर पर्वतावर आहोत, तर काय या पर्वताविषयी अधिकची माहिती द्याल? सर्वप्रथम परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज संस्थापक अध्यक्ष जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली, तसेच भोळेश्वर लिंग मल्लीनाथ देवस्थान गुंडेगाव आजदवन या ठिकाणी आपलं मी मनापासून स्वागत करतो। आणि आज आपण या आमच्या तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाला आपण भेट दिली आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये अतिशय सुंदर आता श्रावण मास सुरू होणार आहे। तर आज आपण भेट दिली त्याबद्दल मला मनापासून आपला आनंद वाटतो। आणि आज या ठिकाणी सांगायचं म्हणजे श्री भोळेश्वर लिंग मल्लीनाथ देवस्थान हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी या तीर्थक्षेत्राला शासनाने ब वर्ग तीर्थक्षेत्र व पर्यटनाचा दर्जा दिला आहे। हा अतिशय उंच ठिकाणावरती अतिशय नयनरम्य अशा वातावरणामध्ये ही टेकडी आहे आणि ही टेकडी म्हणजे एका साईडला आजदवन आहे, इकडे गुंडेगाव, या दोन्ही गावाच्या असलेली ही टेकडी आहे। आईचं नाव आहे भोळेश्वर पर्वत आणि या पर्वतावरती विराजमान असलेले दैदिप्यमान देवस्थान भोळेश्वराचं आहे, महादेवाचं मंदिर आहे। या ठिकाणी गणपतीचं सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे आणि डोंगराच्या त्या बाजूला त्या ठिकाणी दर्गा सुद्धा आहे। तर हे एकतेचं प्रतीक असलेलं देवस्थान पर्वत आहे आणि या ठिकाणी हजारो लाखो झाडं आम्ही या देवस्थानाच्या वतीनं या ठिकाणी लावलेले आहेत। या ठिकाणी जवळपास 5 लाख कडुलिंबाची झाडं लावलेले आहेत मागील 10 ते 15 वर्षामध्ये। आणि या ठिकाणी पंजाबचे ग्रामविकास मंत्री असो, विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि हा निसर्गरम्य या ठिकाणी पूर्ण डोंगराला डीप पाणी आडवा पाणी जिरोमध्ये डीप CCTचं केलेलं आहे आणि या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे। आणि अशा निसर्गरम्य तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाला दररोज 1000, 2000, 3000 असे लोक भावी भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात। वर्षातून 5 ते 6 लाख लोक या ठिकाणी येतात। दरवर्षी या ठिकाणी यात्रा महोत्सव भरतो। श्रावण संपल्या पोळा झाला दुसऱ्या दिवशी या ठिकाणी भव्य दिव्य अशी भोळेश्वराची यात्रा भरते आणि जवळपास 1 लाख ते 2 लाख पब्लिक या ठिकाणी येते। या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज या ठिकाणी त्यांना दिव्य दर्शन देतात आणि या ठिकाणी महाप्रसाद वेगवेगळे उपक्रम राबविले जातात। या ठिकाणी वेगवेगळे सामाजिक उपक्रम लागतात। या ठिकाणी शेतकरी मेळावे, त्याचबरोबर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालयातर्फे फिरते लोक न्यायालय, कायदेविषयक शिबिर, आरोग्य शिबिर, पर्यावरणविषयक शिबिर,
तंटामुक्ती विषयक शिबिर अशा अनेक वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबविले जातात. नुकतंच या ठिकाणी शासनाने या देवस्थानाला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे आणि ब वर्ग तीर्थक्षेत्रातून या ठिकाणी शासनाने निधी दिलेला आहे आणि त्या निधीतून हे भव्य दिव्य असं एक मंगल कार्यालय या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. या ठिकाणी गोरगरीब जनतेचे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलीचे आम्ही मागच्या महिन्यामध्ये 5 लग्न या ठिकाणी लावून दिले आहेत. कुठलाही 1 रुपया न घेता एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून समाज हितासाठी राष्ट्रहितासाठी या देवस्थानाच्या तर्फे व समितीतर्फे कार्य केले जाते. म्हणून या ठिकाणी भव्य दिव्य असं मंगल कार्यालय, गार्डन, लोकांना नांदेड शहरातला या ठिकाणी येण्यासाठी मुख्य भाग या ठिकाणी असा आहे की या ठिकाणी जालना नांदेड समृद्धी महामार्ग या ठिकाणी डोंगराच्या पायथ्यासून जात आहे. म्हणजे मुंबईला येणारे प्रवासी जाण्यासाठी या ठिकाणाहून सुद्धा सोयीचं जाईल असे ह्या हायवेवरती बसलेलं हे देवस्थान आहे आणि नांदेड शहरामध्येच आहे. अर्धा भाग शहरामध्ये महानगरपालिका येतो, अर्धा गुंडेगाव हा ग्रामपंचायतमध्ये येतो. म्हणून हे शहराच्या लोकांसाठी अतिशय पर्वणी आहे आणि या पर्वणीच्या ठिकाणी आता श्रावण मासामध्ये दररोज श्रावण मासानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातील आणि या कार्यक्रमानिमित्त लाखो लोक या ठिकाणी दर्शनाला येतात आणि त्या भावी भक्ताची सुख सुविधा हो म्हणून या ठिकाणी शौचालय, रस्ता केलेला आहे, सीसी रोड केला आहे, सोलार पूर्ण सोलारवर या ठिकाणी सौर ऊर्जेवरच पूर्ण ऊर्जा या ठिकाणी लाईटला वगैरे लागतात. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे, भक्तनिवास बांधलेले आहेत. असे वेगवेगळे या ठिकाणी अन्नछत्राचं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चाललं आहे. असे विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि धर्म, पंथ, जात पेक्षा राष्ट्रमोत आहे म्हणून जय भारत माता सेवा समितीच्या मार्फत या ठिकाणी वेगवेगळे राष्ट्रीय भक्तिगीताचे कार्यक्रम या ठिकाणी जातात. वेगवेगळे स्वातंत्र्य सैनिक असो, जे माजी सैनिक असो, माजी अधिकारी असो, ज्यांनी देशासाठी मोठं काम केलंय अशा सर्वांचा या ठिकाणी गौरव केला गेला. स्वातंत्र्य सैनिकांचा, त्यांच्या पाल्यांचा या ठिकाणी सन्मान गौरव केला जाते. सर्व देशभक्त जे आहेत, शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, सेवालाल महाराज, बिरसा मुंडा, असे APJ अब्दुल कलाम या सर्व थोर राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या उत्सवाचे कार्यक्रम या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर राबविले जातात. असं राष्ट्रहिताचा संदेश, पर्यावरण, निसर्ग आणि संविधान हे टिकलं पाहिजे त्या उद्देशाने परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे असे उपक्रम राबविले जातात. मोठमोठ्या थोर पुरुषांचा गौरव, त्यांचा सन्मान केला जातो. राष्ट्रभक्तीचे या ठिकाणी दररोज सकाळी राष्ट्रगीताने संविधानाची प्रार्थना आणि वंदे मातरम हे गीत लावून या ठिकाणी देवाची आरती होते. असे सामाजिक उपक्रम राबविणारा हा गड आहे, हा पर्वत आहे. या पर्वतावर सर्व भाविकांना, या देशवासियांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं, दर्शन घ्यावं, या निसर्गाचा आस्वाद घ्यावा. अतिशय सुंदर कोरोना काळामध्ये आम्ही या ठिकाणी ऑक्सिजन पार्क केला होता. या ठिकाणी हजारो लोक वेगवेगळ्या झाडाखाली बसून ऑक्सिजनचा पार्क घेऊन या ठिकाणी अन्न महाप्रसादाचा लाभ घेऊन गेलेला आहे. म्हणून हे एक असं पवित्र ठिकाण आहे आणि या पवित्र ठिकाणी नांदेडवासियाला फार असं ठिकाणच नाही आणि अशा या ठिकाणी जर आपण सर्वांनी येऊन आमचा ह्या देशभक्ती, राष्ट्रभक्ती, निसर्ग, संविधान, अध्यात्म असे या सर्व बाजूचे सर्व व्यापक असं एक केंद्रबिंदू असलेलं आणि याचे संस्थापक श्री सद्गुरू श्री सेवा मल्लीनाथ महाराज आहेत आणि मल्लीनाथ महाराजांच्या देखरेखीखाली, त्यांच्या कृपाआशीर्वादाने, त्यांच्या नियोजनाखाली हे सर्व नांदेड जिल्ह्यात जवळपास 500 आश्रम आहेत त्यांचे. त्यापैकी हा एक आहे देवस्थान आहे. तर असे पूर्ण देशभर त्यांचं देशभक्तीचं कार्यक्रम चालू असते आणि त्यातलाच एक भाग म्हणून या ठिकाणी भोळेश्वर पर्वत निसर्गरम्य येणारे, निसर्ग हाच देव आहे असे मल्लीनाथ महाराज म्हणतात. म्हणून असे रम्य पवित्र ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी यावं, तिथला दर्शनाचा लाभ घ्यावा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि निसर्गाचा, या ऑक्सिजनचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा. इथं जर राहिलं तर 4 वर्ष आणखी माणूस जीवन जगेल असे एक सुंदर असं ठिकाण या ठिकाणी आपल्या नांदेडवासियांसाठी लाभलेलं आहे. म्हणून जिल्ह्यातील सर्व पर्यटकांना, तीर्थक्षेत्र यात्रेकरूंना माझी विनंती आहे की आपण आमच्या या भोळेश्वरलिंग मल्लीनाथ देवस्थानाला आपण या ठिकाणी यावं, इथला कृपा आशीर्वाद घ्यावा, इथलं निसर्गाचं सौंदर्य पाहावं असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन करतो. या ठिकाणी एक भोळेनाथाचा आशीर्वाद किंवा या ठिकाणी श्री हवा मल्लीनाथ महाराज यांचा आशीर्वाद म्हणायला काय हरकत नाही. या ठिकाणी दुधात साखर की या भोळेश्वर पर्वतावर येण्यासाठी कच्चा रस्ता होता, परंतु या ठिकाणी आज
पाहतात आपण या ठिकाणी खूप मोठा म्हणजे या ठिकाणी महामार्ग या ठिकाणी जात आहे आणि सर्वांना येण्यासाठी हा एक सुलभ रस्ता झालेला आहे आणि काही दिवसामध्ये या ठिकाणी जे शिशुविकरणाचं जे बांधकाम आहे ते देखील पूर्ण होणार आहे. तर या ठिकाणी हे बांधकाम किती आहे, त्यानंतर या ठिकाणी आपण जर एखादं लग्न करायचं म्हटलं तर या ठिकाणी किती म्हणजे लग्न असेल किंवा एखादा कीर्तनाचा कार्यक्रम असेल, काही सभा असेल जर घ्यायची म्हणजे या ठिकाणी किती लोकसंख्या या ठिकाणी बसू शकते, त्यानंतर या ठिकाणी पाण्याची वगैरे काय आहे सोय आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. काय सांगणार? तर या ठिकाणी जे आम्ही जे सभागृह जे बांधले आहे ते क्षेत्र विकास निधीतून जवळपास 5,000 लोक बसण्याचा तो एक हॉल आहे, सत्संग हॉल आहे. आणि या सत्संग हॉलमध्ये आम्ही मागच्या महिन्यामध्येच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलीचं या ठिकाणी लग्न लावून दिलं. ते फक्त नवरदेव नवरी घेऊन आले आणि आम्ही त्यांची जेवणाची खाण्याची सगळी सोय करून आम्ही त्यांना त्या ठिकाणाहून विदाय केलेली आहे. म्हणून परिसरातील आपल्या परिसरातील ठिकाणच्या लोकांच्या ज्या गरजवंत आहेत त्यांना एक हा फार मोठा आश्रय आहे, हा एक सामाजिक उपक्रम आहे. आमच्या मार्फत जेवण खावण लग्न लावून देण्याचं कार्य सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं, असं कुठलं नाही की एका जाती धर्माच्या पुरते, सगळ्या जाती धर्माच्या लोकांचे या ठिकाणी विवाह लावणं, कुठले कार्यक्रम असतील गोरगरीब जनतेचे त्यांनी या ठिकाणी येऊन करू शकतात. त्यांना नाममात्र म्हणजे एक साफसफाईचा खर्च किंवा एक नाममात्र फी म्हणजे एक थोडक्यात सांगायचं 5-10 हजार रुपये या ठिकाणी त्यांना खर्च येईल साफसफाईचा, एवढाच आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. बाकी कुठलं नाही, पूर्ण निःशुल्क आहे. हे सगळं गोरगरीब लोकांच्या खाली मंगल कार्यालयात गेलं तर त्यांना 4 लाख 5 लाख रुपये खर्च यायला आहे. तर गोरगरीब लोक तेवढे पैसे देऊ शकत नाहीत, म्हणून त्यांच्या मुलींचे विवाह चांगल्या पद्धतीने या ठिकाणी म्हणून हा 5,000 लोक असलेला हॉल आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ. या ठिकाणीच त्या आमचं अन्नछत्र चालू आहे, त्या अन्नछत्रातून ते जेवण करू शकतात, जेवण खाऊन करून सगळं जाऊ शकतात. असा हा मल्लीनाथ बाबांच्या कृपाशीर्वादाने हे सर्व चाललेलं आहे. आणि भविष्यामध्ये आम्हाला या ठिकाणी सुंदर असं एक नैसर्गिक गार्डन या ठिकाणी आम्ही बनवण्याचा संकल्प आहे. बांबू लागवड असो, मोठमोठ्या मूर्त्या महापुरुषांच्या असतील, सगळं गार्डन या ठिकाणी डेव्हलप करण्याचं काम चालू होणार आहे, ज्याच्यातून की राष्ट्र संदेश देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. श्री हवा मल्लीनाथ बाबा या ठिकाणी कोणताही जात धर्म न मानता या ठिकाणी हिंदू मुस्लिम शीख साई सर्व धर्म एका ठिकाणाहून एका छत्राखाली या ठिकाणी ठेवणारे म्हणजे या ठिकाणी हवा मल्लीनाथ बाबा आहेत, जे की आपण मागच्या वर्षी पाहिलं असेल अगोदरपासून. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल नंतर इतर सर्वच काही जयंत्याला देखील ते सहभागी राहतात आणि स्वतःच्या याच्यातून नवी दिल्ली असेल त्यानंतर या ठिकाणी देखील बरेचदा बाबा गेलेले आहेत. त्याबद्दल काय सांगणार आपण? थोडक्यात सांगायचं म्हणजे जय भारत माता सेवा समितीबद्दल सांगायचं म्हटलं तर जय भारत माता सेवा समिती ही एक राष्ट्रीय लेवलला दिल्ली या ठिकाणी 29 राज्यातल्या वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक घेऊन त्या ठिकाणी 29 राज्यातल्या ती समिती स्थापन केली आहे. परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज या समितीचे अध्यक्ष आहेत. मी त्या ठिकाणी त्या समितीवरती राष्ट्रीय सचिव आहे आणि पूर्ण राज्यातील वेगळ्या त्या लोक या ठिकाणी समितीत काम करतात. या समितीचा एकच उद्देश धर्म जात पंथ पक्ष पार्टीपेक्षा देश मोठा आहे. देश सुखी तर आपण सर्व सुखी. संविधान निसर्ग आणि सर्व धर्म समभाव हे बिरुद वाक्य घेऊन ही समिती काम करते. संविधान आणि निसर्ग वाचला तरच आपण सर्वजण वाचणार आहोत. म्हणून संविधान वाचवा, निसर्ग वाचवा, पर्यावरण वाचवा, सर्व धर्म आम्ही सर्व भारतीय एक आहोत ही भावना घेऊन हेच बिरुद वाक्य घेऊन मल्लीनाथ बाबा पूर्ण देशभर काम करतात. जे थोर पुरुष राष्ट्रपुरुष होऊन गेलेत त्यांचा गौरव सन्मान वाढवण्यासाठी परमपूज्य मल्लीनाथ बाबा महाराजांनी 2-3 वर्ष मागील 10 वर्षापासून जे थोर देशभक्त आहेत शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा अमर बलिदान दिवसाचा कार्यक्रम सुरुवातीला गुलबर्गा ते दिल्लीपर्यंत तालकोटरा स्टेडियम या ठिकाणी तिरंगा रॅली काढून केला आहे. त्याचबरोबर भगतसिंग यांचे जे गाव आहे खटकन कलान पंजाबमध्ये त्या ठिकाणी त्यांची मागच्या वर्षी अमर बलिदान दिवस साजरा केला. त्याचबरोबर मागच्या वर्षी रामेश्वरमला केला, गुलबर्गा ते रामेश्वरम तिरंगा रॅली काढून. त्याचबरोबर यावर्षी काशी विश्वनाथला वाराणसीला त्या ठिकाणी भव्य दिव्य असा कार्यक्रम केला. त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमधील जे पोलीस कर्मचारी असतील, जे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचे वंशज असतील, त्यांचा त्या ठिकाणी जे स्वातंत्र्य सैनिक आहेत असफुल्ला खान यांच्या वंशजाला त्या ठिकाणी बोलून त्यांचा गौरव सन्मान केला. असे त्याच्या कार्याचं आम्ही त्या ठिकाणी महती करतो तेव्हा त्या समितीमार्फत गौरव केला जातो. सरदार वल्लभभाई पटेल असेल, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल, बाबासाहेब आंबेडकर जयंती, बिदर ते दिल्लीपर्यंत संविधान रॅली काढून, बिदर ते मुंबई संविधान रॅली काढून, बिदर ते मागच्या वर्षी बेंगलोर या ठिकाणी संविधान रॅली काढून जवळपास 5 ते 6 हजार लोक सोबत घेऊन ही रॅली काढून त्या ठिकाणी संविधानाचं महत्त्व सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला. सेवालाल महाराजांची जयंती असो, गुरु गोविंद सिंग महाराजांची जयंती असो,
जे शीख धर्मियांचे सर्व दशगुरू आहेत त्यांचे असो, वीर बाल दिवस साजरा केला जातो. गुरु गोविंद सिंग महाराज यांच्या मुलांनी जे त्या ठिकाणी बलिदान दिलं, त्या बलिदानाचे महत्त्व त्या ठिकाणी चालतं. म्हणून असे जे देशासाठी स्वातंत्र्य सैनिक असो, देशाच्या बॉर्डर परवा काश्मीरमध्ये जाऊन 26 जुलैला जम्मूमध्ये जाऊन विजय दिवस आम्ही त्या ठिकाणी कारगिल विजय दिवस त्या ठिकाणी साजरा केला. आणि वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये ही समिती पूर्ण देशभर कार्य करत आहेत. आता 17 सप्टेंबर असो, त्या ठिकाणी जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, मराठवाडा मुक्तीसंग्राम असो, बिदर कर्नाटका कल्याण हे असो, हैदराबाद मुक्तीसंग्राम असो, या सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा या जे हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये भाग घेतला, त्यांच्या कुटुंबियांच्या त्या स्वातंत्र्य सैनिकांचा मोठा गौरव सन्मान त्यांच्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही समितीमार्फत करतो. जे वीर गतीला प्राप्त झालेत त्यांच्या कुटुंबियाला जाऊन आम्ही मदत करतो, जेवढी सहकार्य करता येईल तेवढं. त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याचं कार्य समितीमार्फत केले जाते. जे देशभक्त आहेत, जे IPS IAS असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले चांगलं काम केलेले जे अधिकारी आहेत, त्यांचा गौरव सन्मान समितीमार्फत केला जाते. जे जे राष्ट्रहिताशी ज्याने काम केले, जे काम करत आहेत, त्यांचा गौरव, त्यांचा सन्मान, त्यांना मदत, सहकार्य करण्याचं काम सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज यांच्या मार्फत या समितीमार्फत काम केले जाते. आता तुम्हाला एक मोठं सांगायचं झालं तर आता 17 सप्टेंबर हा मोठा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आहे. कर्नाटकाचा काय भाग, हैदराबादचा काय भाग असे आपला स्वतंत्र झालेला आहे 1 वर्षानंतर. त्याचा जो कार्यक्रम आहे आता 17 सप्टेंबरचा, तिन्ही राज्यातील लोकांचा कार्यक्रम या कर्नाटकच्या आणि आंध्र महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती या ठिकाणी 17 सप्टेंबरला फार मोठा घेण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी नियोजन केलं आहे. त्याची जनजागृतीचा कार्यक्रम उद्या 6 तारखेपासून आम्ही पूर्ण मराठवाडा, आंध्र प्रदेश, कर्नाटकाच्या जे निजाम स्टेटमध्ये राज्य होतं त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रमाविषयी माहिती सांगणार आहोत. आणि त्याचे एक प्रचार प्रसार करून त्या ठिकाणी जवळपास 5 ते 6 लाख लोक पब्लिक त्या ठिकाणी येण्याचा मानस आहे. आणि त्या सर्वांचं नियोजन आता त्या ठिकाणी जवळपास 25 ते 30 एकरमध्ये काम करणं चालू आहे. त्याबद्दल सविस्तर आपण एक पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्याबद्दल आपल्याला ती माहिती सांगू. हे पूर्ण राष्ट्रहितासाठी, लोकांना जागृत करण्यासाठी तुमचे हक्क, अधिकार, कर्तव्य काय आहेत संविधानाने दिलेले आहेत, निसर्ग काय आहे, देश काय आहे, हे जे आपल्याला स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे, सहजासहजी मिळालेलं आहे, अनेकांच्या बलिदानातून, त्यागातून मिळालेलं आहे. आता स्वातंत्र्य टिकविण्यासाठी तुम्हाला आता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंवा हे करण्यासाठी तुम्हाला आता लढाईची गरज नाही, जीव बलिदान देण्याची गरज नाही. जे मिळालेले स्वातंत्र्य आहे ते कसं टिकवता येईल याच्यासाठी काम करण्याचं सर्व भारतीयांना प्रत्येकाला गरज आहे असं मल्लीनाथ बाबा सांगतात. म्हणून आपण प्रत्येकाने जागरूक राहिलं पाहिजे, देशभक्ती केली पाहिजे. डॉक्टर, तुम्ही आपल्या मुलांना डॉक्टर करा, इंजिनियर करा, पण त्याच्या अगोदर देशभक्त करा असं मल्लीनाथ बाबांचा आग्रह आहे. देशात तुम्ही स्वतःसाठी एक भाकरी कमी खा, पण देशासाठी एक भाकरी जास्त खा. देशासाठी काम करा. जिथे जिथं असाल तुम्ही कर्तव्यनिष्ठ, तुम्ही निष्ठेने काम करा. आणि हेच ते तत्व सगळे जनजागृती करण्याचं काम या जय भारत माता सेवा समितीमार्फत परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराजांच्या मार्फत या समितीमार्फत केले जाते. हे राष्ट्रहिताचं, देशहिताचं कार्य या समितीच्या मार्फत केले जाते. व्यापक प्रमाणावर देश जनजागृतीचं कार्य तुमचं मतदानाचं असो, देश जे काय देशहिताचे उपक्रम असते त्याच्यामध्ये समिती पूर्णपणे वाहून घेऊन काम करते. याच्यामध्ये कुठले जात, पंथ, पक्ष, पार्टी कुठलाही भेदभाव नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन मल्लीनाथ बाबा कार्य करतात. कुठले मुस्लिम धर्मियांचा सण असो त्या ठिकाणी सर्व धर्मियांच्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी त्यांना इफ्तार पार्टी देणं, सगळे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. हे सर्व कार्य या समितीमार्फत केले जाते. तेच कार्यक्रम या दरवर्षी सुद्धा या यात्रेमध्ये दरवर्षी या ठिकाणी जेवढं होईल तेवढ्या या भोळेश्वर लिंग मल्लीनाथ देवस्थान या ठिकाणी केलेले करता. आणि याचं सर्व श्रेय सर्व परिसरातील लोक, भाविक, भक्त सर्वांना जाते. आम्ही मात्र या ठिकाणी सेवेकर म्हणून काम करतो. आणि या सेवेकरामार्फत आपल्या सर्व देशवासियांना सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या तीर्थक्षेत्राला यावं व या समितीमध्ये राष्ट्रहितासाठी कार्य करावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, जय जवान, जय किसान, भारत माता की जय, हवा मल्लीनाथ महाराज की जय, भोळेश्वर लिंग मल्लीनाथ देवस्थान की जय. जय जय हो, जय राष्ट्र की जय हो, जय भोलेनाथ की जय हो. असे हे देशभक्त थोर संत श्री हवा मल्लीनाथ बाबा यांचं या ठिकाणी भोळेश्वर लिंग मल्लीनाथ देवस्थान या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी येण्यासाठी
आपण गुंडेगाव असेल, त्यानंतर आजदवण असेल, अगदी जवळ आहे, आपण येऊ शकता. ज्यावेळेस कोरोना काळ होता त्यावेळेस प्रत्येकाला ऑक्सिजनची गरज पडली, त्यावेळेस या पर्वताची प्रत्येकाला आठवण झाली आणि नांदेड परिसरातील नामवंत डॉक्टर, वकील, गरीब श्रीमंत या पर्वतावर येऊन ऑक्सिजन घेण्याचं काम केलेलं आहे. या पर्वतानं कितीतरी लोकांना जीवदान दिलेलं आहे, जे की या ठिकाणी ऑक्सिजनमुळं. तर असं हे पर्वत आहे. आपण या ठिकाणी आताच भारत माता सेवा समितीचे सचिव या ठिकाणी दासरावजी हंबर्डे यांच्याकडून आपण ही माहिती ऐकलात. या ठिकाणी आपल्याला कशी वाटली हे देखील आपण सांगू शकता आणि या ठिकाणी नक्की आपण एक वेळेस या मल्लीनाथ बाबा देवस्थानला या ठिकाणी येऊन भेट द्यावी असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.